शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश मिळवलेल्या महापालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना इस्रोची अभ्यास सहल घडवून आणली जाते। यावर्षी 25 विद्यार्थी इस्रोकडे रवाना झाले। विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती वाढावी, अंतराळ आणि खगोलशास्त्राचं ज्ञान व्हावं या उद्देशाने महापालिकेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जात असल्यानं या शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर चमकतायत। शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देशातील महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते। या उपक्रमासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे। दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत 25 विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडवली जाते। आज महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचं स्वागत करून KMT बसमधून सर्वांना विमानतळाकडे पाठवण्यात आलं। विद्यार्थ्यांचा विमान प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था याबाबत महापालिका शिक्षण विभागानं नियोजन केले। गेली 3 वर्ष इस्रोची सहल घडवण्याचा उपक्रम सुरू असून यापुढे गुणवंत विद्यार्थ्यांची संख्याही वाढवली जाईल असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। अंतराळ संशोधन, उपग्रह, तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती, दळणवळण हे शब्द आम्ही भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते, पण कोल्हापूर महानगरपालिकेने मात्र हे शब्द प्रत्यक्षात शालेय वयात आमच्या कृतीतून दिसावेत, भविष्यात आमच्यातील चांगला शास्त्रज्ञ घडावा, त्याला अभ्यासाची दिशा मिळाली या निरपेक्ष उद्देशाने हे दौऱ्याचे उचललेले पाऊल माझ्यासाठी खरंच अभिमानास्पद आहे। दरम्यान इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाच्या वतीनं खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं, तर सजवलेल्या KMT बसमधून हे विद्यार्थी विमानतळाकडे रवाना झाले। या सहलीमध्ये 13 मुलं, 12 मुली असे 25 विद्यार्थी, 2 शिक्षक, 1 अधिकारी आणि 1 महिला डॉक्टर अशा 29 जणांचा समावेश आहे। यावेळी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी DC कुंभार, बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह महापालिका अधिकारी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते।